नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया प्रीमियर एक्सप्लोजिव्ज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रीमियर एक्सप्लोजिव्ज सेक्युर्ड ₹26.40 करोड ऑर्डर फ्रॉम ब्रह्मोस एरोस्पेस. तर मित्रांनो, प्रीमियर एक्सप्लोजिव्ह लिमिटेडला ब्रह्मोस एरोस्पेसकडून 26.40 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया केपी ग्रीन इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, केपी ग्रीन इंजिनिअरिंग लिमिटेड स्टॉक सर्जेस 4.68% आफ्टर सेक्युरिंग ₹111.80 करोड वर्थ ऑफ न्यू ऑर्डर्स. तर मित्रांनो, केपी ग्रीन इंजिनिअरिंग लिमिटेडला न्यू ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची किंमत आहे 111.80 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला केपी ग्रीन इंजिनिअरिंग लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीबद्दल. तर मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी शेअर सर्ज 12% बॅक नियर IPO प्राईज ऑन मार्केट शेअर गेन्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वाहन डेटानुसार ओला इलेक्ट्रिकचा मार्केट शेअर आता जानेवारी महिन्यामध्ये 30% झाला आहे, जो लास्ट मंथमध्ये होता 19%. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगत आहे मी की मित्रांनो, मागल्या महिन्यामध्ये ओला इलेक्ट्रिक 3rd नंबरवर आला होता मार्केट शेअरच्या हिशोबाने. आणि मित्रांनो, आता ओला इलेक्ट्रिक मार्केट शेअरच्या हिशोबाने डबल नंबर 1वर आला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत ओला इलेक्ट्रिकने आपली ओला इलेक्ट्रिक जेन 3सुद्धा लॉन्च केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला ओला इलेक्ट्रिकच्या शेअर प्राईजमध्ये अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया कल्याण ज्वेलर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्सने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्सचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 40%ने इन्क्रीज होऊन 7,288 कोटी रुपये आला आहे. तसेच कल्याणी ज्वेलर्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 21%ने इन्क्रीज होऊन 218.68 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला कल्याण ज्वेलर्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये एक जबरदस्त अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC शेअर जंप 3% ॲज कंपनी गेट्स इन्क्लुडेड इन NSE F&O सेगमेंट टुडे. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आज म्हणजे 31 जानेवारी 2025 पासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये कॅस्ट्रॉल इंडिया, ग्लँड फार्मा, NBCC इंडिया लिमिटेड, फोनिक्स सोलार इंडस्ट्रीज इंडिया आणि टॉरेंट पॉवर या 6 कंपन्या NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, जी कंपनी F&O सेगमेंटमध्ये ॲड होते तिचे निफ्टी 50मध्ये ॲड होण्याचे चान्सेस वाढून जाते. आणि मित्रांनो, त्या कंपनीवर कोणत्याही प्रकारचा अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट नसतात. त्या कितीही पर्सेंटने वाढू शकतात एका दिवसात आणि कितीही पर्सेंटने खाली येऊ शकतात एका दिवसात. त्यावर काहीही अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट नसते. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने आपला क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 39%ने इन्क्रीज होऊन 5,771 कोटी रुपये आला आहे. तसेच मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा नेट प्रॉफिटसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर 54%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडवर ब्रोकरेज फर्म जेफ्रीजने बायची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 370 रुपयांचा. त्याचसोबत ब्रोकरेज फर्म नोमुराने
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडवर बायची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 363 रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये सुद्धा एक अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 4 पट झालेला आहे आणि वारी एनर्जीज लिमिटेडचा प्रॉफिट क्वार्टर 3मध्ये आला आहे 493 कोटी रुपये. आणि मित्रांनो, त्याचसोबत वारी एनर्जीज लिमिटेडचा रेव्हेन्यूसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर 116%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला वारी एनर्जीज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये एक जबरदस्त अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी या कंपनीने आतापर्यंत रिकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच या 1:5च्या रेशोच्या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रिकॉर्ड डेट किंवा एक्झिट डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.